हे नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हे बघा, आजच्या दिवसाची सकाळ झालेली आहे. सुंदर मस्त आणि सुंदर अशी झालेली आहे. कारण की आमचे आहो आज आम्हाला किचनमध्ये दिसतात आहेत. तुम्ही पण सगळे बघत असाल, आमचे आहो आज किचनमध्ये आहेत. तसे ते अधूनमधून येत असतातच, पण आज सकाळ सकाळ मला हेल्प करायला आलेले आहेत. कारण की आज गुढीपाडवा आहे आणि पूजा करायची आहे, गुढी उभारायची आहे. सो मी आंघोळ वगैरे करून सगळं सकाळी उठून पहिली सगळी साफसफाई केली घराची आणि मस्त आंघोळ वगैरे करून छान देवारा वगैरे क्लीन केला, भांडी वगैरे देवाई सगळी घासली. सो मला चहा आणि नाश्ता करायला थोडा वेळ झाला, म्हणजे मला मिळालंच नाही. तर तोपर्यंत समीर मला बोलला, ठीक आहे चल मी चहा ठेवतो. तर म्हणलं ठीक आहे चल. पण चहा ठेवायला गेला आणि चहाची साखरच नव्हती, म्हणजे घरामध्ये होती पण डब्यातली संपलेली होती. सो मी त्याला मग ती कुठे आहे ती काढून दिली, शोधून दिली आणि मग ती अनरॅप करून परत त्या डब्यामध्ये फिल करून ठेवून दिला आणि मग चहा ठेवला. तोपर्यंत म्हणलं ठीक आहे चल, तुला मी थोडं चहाला हेल्प करते. कारण की चहामध्ये म्हणजे माझे मिस्टर किचनमध्ये जेवण करायला कधी येत नाहीत, कारण त्यांना जेवणाचा हा प्रकार जमत नाही. चहा कधीतरी ठेवतात, बाकी कामं ते घरातली आवरतात, मला हेल्प करतात कामामध्ये, कधी मशीन लावायला, कधी किचन वगैरे आवरायला वगैरे असे हेल्प, छोटे मोठे हेल्प करत असतात. आणि ॲक्च्युली केलं पाहिजे हेल्प, कारण की दोघी पण वर्किंग असल्यामुळे दोघांना पण यायला रात्री लेट होतं. तर दोघांनी मिळून जर कामं केली तर कामं खूप पटकन होतात. त्यामुळे हजबंड वाईफनी नेहमी दोघांनी एकत्र येऊन कामं जर केली तर कामं लवकर होतात, घरातली पटकन आवरतं सगळं काम. म्हणून दोघांनी एकमेकांना कामामध्ये हेल्प करणं खूप गरजेचं आहे, कारण आत्ताच्या घडीला तरी गरजेचं आहेच. सो मी त्याला इथे थोडीशी हेल्प करत होती, कारण की जी कॅरी बॅग साखर मी खूप जास्त आणलेली डीमार्टमधनं, ती परत मग अनरॅप केल्या परत रॅप करून ठेवायचं होतं, म्हणून त्याला टेप लावून ठेवून दिली मग. आणि नंतर मग देवपूजा करायला घेतली, कारण की आज गुढीपाडवा असल्यामुळे आज गुढी उभारायची होती. तर सगळ्या वस्तू सगळ्या जमा करून ठेवायच्या होत्या. तर हे बघा, त्याला मी तर टेप दिली, तर तोला स्टेपलर मारू नको, कारण स्टेपलर कसं खोलताना पटकन असं त्या पिशवीच्या आतमध्ये म्हणजे पडू शकतं, साखरेमध्ये वगैरे पटकन मिळणार नाही, कळणार नाही आपल्याला. मग तोला टेप त्याला रॅप करून ठेव. सो मी त्याला टेप रॅप करून ठेवून दिली, मग त्यानेच ठेवले ते. आणि नंतर मग इथे बघा सगळा असा पसारा होता. देवारा छान स्वच्छ क्लीन केलेला आज मी, मस्तपैकी सगळा पूर्ण पुसून काढलेला. आणि मस्त त्याचं देवाऱ्याच्या खालचं मी जे आसन होतं त्या आसनावरची चादर वगैरे जे कपडा होता तो मी चेंज केला आणि सगळे देव मस्त धुतले, सगळे देव पुसले वगैरे. आणि नंतर मग छान सगळा देवारा पुन्हा एकदा आवरून ठेवला. म्हणजे अशा प्रकारे देव मी मांडते नेहमी, तसे मी सगळे देव व्यवस्थित मांडून ठेवले. कारण की थोडंसं उठायला पण लेट झालं, म्हणजे उठायचं होतं 6:30-7 वाजेपर्यंत, पण उठेपर्यंत मला 8 झाले, कारण रात्री पण झोपायला थोडंसं वेळ झाला. कारण की व्हिडिओ एडिटिंग करायला मला फक्त नाईटलाच टाईम मिळतो, ऑफिसवरनं आल्याच्या नंतर. सो ऑफिसवरनं आल्याच्या नंतर घरातली कामं सगळे आवरून, मग जेव्हा सगळं आवरून झाल्याच्या नंतर मग थोडा वेळ मी बसते आणि मग व्हिडिओ एडिटिंग करायला घेते. सो एका साईडला मी समीरला सांगितलं दरवाजाला थोडंसं हार वगैरे लाव, कारण की पप्पाने मला इथे रात्री सगळे हार बनवून दिले होते. नशीब मला ह्या गोष्टीची मेहनत नाही करावी लागली. पप्पाने मला तर रेडीमेड सगळे हार बनवून दिले होते, म्हणजे दरवाजाला लावायला, गुढीला लावायला असे मला त्यांनी हार बनवून दिलेला होता. म्हणून त्या गोष्टीचे जास्त मला कष्ट पडले नाही. सो मी सकाळी आल्यावरती पटापट सगळे हार काढले पिशवीतून आणि फुलं पण त्यांनी भरपूर दिलेली. इवन दाराला लावायला जे आंब्याचा ठाळा तो दिलेला होता, कडीलिंबाचा पाला त्याचे फांद्या दिलेल्या होत्या. आणि समीरने येताना पण एक्स्ट्रा आणलेल्या होत्या, म्हणजे समीरला मी सांगितलं एक घेऊन ये, का समीर 2 किंवा 3 वस्तू घेऊन येतो, असं समीरचं आणणं आहे. म्हणजे कुठलीही त्याला गोष्ट सांगितली मी ½ kg घेऊन ये, तिथे तो 1 kg घेऊन येणार, म्हणजे ॲडिशनल सांगते, म्हणून सांगतानाच मी त्याला कमी सांगते. आता काल मी त्याला फक्त एवढं सांगितलं होतं, काकूंसाठी फक्त फुलं घे आणि आपल्याला गुढीला लावायला जे बत्ताशाची माळ मिळते ती घे. तरी पण तो सगळ्या गोष्टी घेऊन आलेला होता. सो वेल अँड गुड, म्हणजे जरी काही एक्स्ट्रा जरी आणलं तरी एक्सेस आणलं तरी पण त्या गोष्टी घरामध्ये राहतात, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. नंतर मग मी सगळं देवाची पूजा वगैरे करून झाल्यावरती
गुढी उभारायची तयारी करायला घेतली. सकाळीच उठून पहिली सगळी भांडी वगैरे क्लीन केलेली होती. समीर इथे फिरतोय, वाट बघतोय कधी मला ही अजून कामं सांगते आहे. गुढी रेडी करायला मी छान तांब्याला इथे घासून वगैरे क्लीन मस्त करून घेतलेला आणि वरतून त्याला छान हळद आणि कुंकवाची बोटं लावली. आणि मी जेव्हा मी ह्या घरामध्ये आली, माझ्या स्वतःच्या घरामध्ये आली, तेव्हापासून मी गुढी उभारायला सुरुवात केलेली आहे. ह्याच्या आधी मी गुढी नव्हती उभारत, कारण की मी तुम्हाला लास्ट टाईम पण सांगितलेलं की मी मनात ठरवलेलंच होतं की जोपर्यंत माझं स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत मी कुठल्याही अशा गोष्टी नाही करणार किंवा कुठल्याही गोष्टी अशा नाही घेणार घरामध्ये. तर त्यामुळे मी जेव्हा इथे आले तेव्हापासून मी इथे गुढी उभारायला सुरुवात केली. आणि नंतर मग मला ही काठी, मी जेव्हा रेडीमेड गुढी आणलेली पहिल्याच वर्ष, त्याची मी काठी छोटीची ठेवून दिलेली होती. आणि इथे मी नवीन साडी घेतलेली होती मस्त कॉटनची अशी, म्हणजे घेतली ती माझ्यासाठीच, पण म्हटलं गुढीसाठी पण झाल्याच्या नंतर ती मला यूज करेन म्हणून मी ती अशीच ठेवून दिलेली होती. तर कालच त्याला मी घेऊन आलेली होती. कोरी करकरीत नवीन साडी आहे. सो मस्त तिला अशा प्लेट्स वगैरे केल्या आणि समीरला म्हटलं बांधून दे. तर काकू इथे समोरच्या काकू ज्या आहेत ज्यांच्याकडे श्री माझा असतो त्या इथे आलेल्या, म्हणजे विचार होत्या श्रीला, काय झालं का, आवरलं का, नाश्ता वगैरे केला का, आंघोळ वगैरे झाली का. श्री आमच्या आंघोळीला खूप आळशी. आणि समीरचे इथे ऑफिसचे फोन कॉन्स्टंट वाजत होते. म्हणजे म्हणतात ना, सुट्टी असेल तरी त्याला एक दिवस पण असा आराम नसतो फोनपासून. कंटिन्यू त्याचा फोन हा सारखा वाजतच असतो. काही ना काहीतरी काम त्याचं चालू असतं बघा. इथे मला हेल्प करताना पण त्याचा फोन कानालाच आहे. सो मस्त मग ती साडी त्याने मला बांधून दिली दांडीला. आणि नंतर मग मी जे हार होते, कडलिंबाचा पाला होता, आपला आंब्याचा ठाळा होता आणि आपलं बत्ताशाची माळ, ते सगळं असं एकत्र बांधलं. आणि नंतर त्याला म्हटलं त्या काठीला व्यवस्थित बांधून दे. तर त्याने ते मग मला व्यवस्थित बांधून दिलं, कारण ते मला बांधायला जमत नव्हतं. तर त्याने मला व्यवस्थित बांधून दिलं. आणि घरामध्ये म्हणतात ना की सगळ्याच गोष्टीला आपण म्हणतो, म्हणजे मी पण म्हणते अशी की बाई सगळं काम घरामध्ये करते, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी पुरुषांशिवाय होऊच शकत नाही. घरातल्या काही गोष्टी त्यांचा हातभार लागणं गरजेचं असतं. म्हणजे काही समजा कुठे वस्तू वरती ठेवलेल्या आहेत तर त्या आपल्याकडनं हाईटमुळे निघत नाही. कुठली गोष्ट बांधायची आहे, कुठलं घरातलं खूप मेजर काम आहे करायचं, तर ते घरातला पुरुष माणूसच करू शकतो. तर त्याप्रमाणे समीर मला इथे हेल्प करत होता की सगळ्या गोष्टी ना. तर मी त्याला व्यवस्थित सगळं बांधून वगैरे दिलं आणि त्याला म्हटलं हे मला बांधून गुढी मला वरती बांधून दे, कारण की ग्रिल असल्यामुळे आणि माझ्याकडे त्याची जी काठी होती ती थोडी छोटी होती. तर त्यामुळे मी ती अशी खाली बांधत होती. पण नंतर समीर बोलला की वरती बांध ग्रिलला. पण म्हटलं एवढा सपोर्ट मिळेल की नाही माहीत नाही, पण तेव्हा मला बोला ठीक आहे चल मी ट्राय करतो, मी बांधून तुला देतो. आणि नंतर मग मी सगळे बांधून झाल्यावर त्याच्यावरती गडू तांब्या वगैरे छान लावला, त्याला मस्त रेडी केली. आणि त्याला म्हटलं चल आता आपण गुढी बांधूया आणि मग त्याची पूजा वगैरे करूया. तर अशा प्रकारे ही माझी इथे गुढी मस्तपैकी रेडी झालेली आहे. आणि नंतर मी तिला वरती बांधायला घेऊन चाललेलं आहे गॅलरीमध्ये. गॅलरी म्हणजे जास्त मोठी नाही, छोटीशीच आहे. सो म्हटलं चल आपण त्याला आता वरती बांधायला घेऊया. तर माझी इथे वाट बघतोय कधी येते घेऊन. आणि नंतर म्हटलं चल आता आपण बांधूया. तर त्यासाठी छान अशी रश्शी आम्ही जी प्लास्टिकची रश्शी होती ती घेतलेली. आधी छान खाली रांगोळी वगैरे मस्त काढली, कारण की काही ठेवायला असा ऑप्शन नाही खाली जागा असल्यामुळे. मग मी चेअर ठेवलेली तिथे. माझ्याकडे लोखंडाची जी डायनिंग टेबल चेअर होती, खुर्ची होती, ती ठेवली. त्याच्यावरती मी म्हणजे सभोवती मी रांगोळी काढली खाली, त्याच्यावरती पाट ठेवला. आणि मग समीर बोलला की खाली नको बांधूया, वर बांधूया, राहील ती मी देतो बांधून. तर मग मी त्याने ती वरती मला बांधून दिलेली आहे. आणि छानपैकी अशी मस्त वर राहिली ती गुढी. त्याच्यानंतर मग मी खाली जे पाट आणून ठेवलेलं होतं त्या पाटावरती मग छान असं मी गोल्डन कलरचा माझ्याकडे एक म्हणजे चौकोन आकाराचा कपडा होता जो देवाचाच होता, तो मी घेतला. बघा म्हणजे थोडंसं बांधायला इथे खूप कष्ट गेले, जवळजवळ 10-15 मिनटं आमची बांधायला तिथे गेली, कारण की सपोर्ट मिळाला. कारण साडी पण कॉटनची असल्यामुळे खूप हेवी होती
आणि ती अशी खाली यायला नको पटकन, कारण माझा कसा ओपन स्पेस असल्यामुळे समोर वारा खूप येतो समोरून, तर ती म्हटलं पडायला नको म्हणून म्हटलं व्यवस्थित बांधून ठेव. तर मग इथे त्याने छान बांधून ठेवली. नंतर मग बाकीची पुढची जी पूजा होती तर मी ती करायला घेतली आहे. बघा, हा नेटचा कपडा गोल्डन कलरचा आहे, तो छान मी व्यवस्थित त्या पाटावरती मांडला आणि नंतर 2 विडे ठेवले, कारण की पूजा करताना आमच्या कोकण साईडला विडे हे ठेवावेच लागतात प्रत्येक कुठलंही कार्य करताना. 2 विडे पानाचे आमच्याकडे त्याच्या असतात. त्याच्यावरती एक रुपयाचं नाणं, त्याच्यावर सुपारी आणि हळद कुंकू आणि फूल वाहून आम्ही त्यांची पूजा करतो आज एक लक्ष्मी म्हणून. सो मी ते तिथे व्यवस्थित मांडले आणि नैवेद्याला मी सध्या साखरच ठेवले. तर दुपारी जेवण करणार तेव्हा जेवणाचं नैवेद्य मी त्याला दाखवणारच आहे, श्रीखंड आणि पुरीचं नैवेद्य. आणि नंतर मग अगरबत्ती वगैरे दाखवली, दिवा वगैरे लावला आणि छान अशी पूजा केली. आणि कधी पण पूजा करताना जे आपलं साडीचं पदर असतं ते डोक्यावरती किंवा खांद्यावरती घ्यायचंच असतं आणि मला ती सवय आहे पहिल्यापासून. भले तुम्ही डोक्यावरती नाही घेत पण ते खांद्यावरती घ्या, कारण की ते संस्कृती आहे आपली. कुठलाही म्हणजे आपण एखाद्याची जर पूजा करतो आहोत किंवा तर एखादी ती लक्ष्मी असते तर तिची पूजा करतो आहोत तर तो पदर आपल्या डोक्याच्या वर किंवा खांद्यावर तरी असणं गरजेचं आहे. तर तो ठीक आहे, तुम्हाला आत्ताच्या घडीला डोक्याला घ्यायला जमत नाही, काही मुलींना लाज वाटते किंवा काही नाही आवडत ते, म्हणजे असं वेगळं वाटतं, पण तो तुम्ही पदर ॲटलिस्ट खांद्यावर तरी घ्या. पूजा करताना तरी पदर खांद्यावर किंवा डोक्यावरती असणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही माझी इथे पूजा पूर्ण झालेली आहे. मस्त अगरबत्ती वगैरे दाखवली आणि हळद कुंकू वगैरे वाहिला, दिवा वगैरे दाखवला आणि मस्तपैकी छान अशी मनसोक्त मी गुढीची इथे छान पूजा केलेली आहे. खूप घर असं एकदम प्रसन्नमय झालेलं होतं अगरबत्तीच्या सुगंधाने. आणि म्हणजे आजचा जो वाईब्स होते खूप असे पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये होते. खूप दिवसांनी असा सण आलेला घरामध्ये, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन असा सण हा साजरा केला होता. आणि सकाळी लवकर उठून म्हणजे म्हणजे सगळं आवरून वगैरे छान रांगोळी वगैरे बाहेर काढून मग पूजेची सगळी तयारी अशी एकत्र मिळून सगळ्यांनी करायचा. तो दिवसच खूप वेगळा असतो, ती तयारी करायची. तो म्हणजे बोलतात ना ते, तो एक वेव्हजच खूप वेगळा असतो व ते वातावरणच खूप वेगळं असतं. खूप छान वाटतं, खूप असं प्रसन्न असं वातावरण वाटतं. तर नंतर हे बत्ताशाची माळ समीरने 2 आणलेल्या, सो मी ती सेकंडवाली जी माळ होती ती तिथेच ॲज अ प्रसाद म्हणून परत ठेवून दिली. संध्याकाळी म्हटलं जेव्हा आपण नारळ वगैरे फोडू त्यावेळी गुढी उतरणार त्यावेळी प्रसाद करून तो सगळा वाटून टाकूया म्हणून मी तिथेच ठेवून दिलं. आणि मग छान पाया वगैरे पडली आणि गुढीला सांगितलं हे माझं वर्ष सुख समृद्धीचं आणि सुखाचं जावो. तर मी त्यांच्याकडे अशी प्रार्थना पण केली किंवा नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत सगळे? मध्ये गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि सुखाचं जावो हीच ईश्वराचरणी आणि स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद मंडळी. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना.